हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम गणपते नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास विनायक चतुर्थीच्या व्रतासंबंधी महत्वाची माहिती, पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, विनायक चतुर्थी शके 1947 विश्वासू नाम संवत्सर दक्षिणायन हेमंत ऋतू कार्तिक मास शुक्ल पक्ष. श्री गणेश भक्तासाठी काही महत्वाचे मार्गदर्शन. श्री गणेश पूजनाचे काही ठळक नियम आहेत मित्रांनो. विनायक चतुर्थी शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. आज चंद्रदर्शन व चंद्रपूजा वर्ज्य आहे मित्रांनो. कोणत्याही प्रकारचे अशुभ आले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका. केवळ उपवास करा. श्री गणेश गायत्री मंत्र जप माळेविना उपवास काळात सतत करा. आपण जर जाणवेधारी श्री गणेश भक्त असाल तर उत्तम. आपल्या देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्वशीर्ष आणि अभिषेक सेवा रोजच्या प्रमाणे होत असेल तर उत्तम. मग गणेश मंदिरात जाण्याची आपल्याला गरज नाही. आपण जर गणेश मूर्तीवर अभिषेक काही कारणास्तव घेत नसाल तर मग आपण जाणवेधारी असा वा नसा, पण श्री गणेशाच्या मंदिरात अभिषेकाच्या वेळी मात्र आपण हजर राहा. मित्रांनो, श्री गणेशाची आता सकाळी पूजा आपण कशी करायची रोजच्या नित्य पूजेमध्ये, देवपूजेत. सकाळच्या वेळी देवघरासमोर आसन टाकून बसा. धूप दीप लावा. सर्व देवतांना नमस्कार करा. तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढा. भांड शुद्धी, दिशा शुद्धी करा. आचमन करा. प्राणायाम करा. आजच्या पूजेचा संकल्प माझे पंचांग आजचे पाहून सोडा. आता शंख व घंटेची पूजा करा. आपण या विशेष पूजेत कलश स्थापना करायची आहे, तेव्हा कलशाची पूजा करा. श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्वशीर्षाचा अभिषेक संकल्प मराठी भाषेतून घ्यावा. श्री गणेशाच्या कपाळी हळद, कुंकू, चंदन, गुलाल, सिंदूर, अक्षत लावा. मित्रांनो, 21 दुर्वांची जोडी व्हा. लाल रंगाचे वा इतर तत्सम रंगाचे फुल व्हा. देवघरातील इतरही देवतांची अभिषेकयुक्त पूजा करावी. ज्यामध्ये कुळदेवता येणार आहे, कुळदेवी येणार आहे, इष्टदेवता येणार आहे आणि गुरुदेवता येणार आहे. धूप दीप 3-3 वेळा अर्धचंद्राकार उघडा. देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौकोन काढून यावर सर्व देवतांसाठी उपवास आपणाला असल्याने यात केवळ ऋतुफळे असावे. नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा. यानंतर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घाला. आता पंचारतीने सर्व देवांना 3 वेळा अर्ध चंद्राकार ओवाळा. श्री गणेशाची कुळदेवतांची, इष्टदेवतेची व गुरूंची आरती घ्या. कापूर आरती घ्या. घालील लोटांगण घ्या. मंत्र पुष्पांजली घ्या. जय जयकार घ्यावा. राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी. क्षमा प्रार्थना देखील घ्यावी. शेवटी 2 वेळा आचमन करावे आणि एक पळी पाणी तामनात सोडा. श्री गणेश गायत्री मंत्राचा जप थोड्या मोठ्या आवाजात 10 मिनिटे माळेविना करावा. रात्री देखील श्री गणेशाची पंचोपचार पूजा करावी मित्रांनो. सर्वसामान्य भक्तांसाठी श्री गणेश पूजन याप्रमाणे आहे. आजच्या दिवशी वरील प्रमाणे आपणास विधिवत पूजा करता येणार नसेल तर तिथी दरम्यान वेळ मिळेल तेव्हा किंवा सकाळी अभिषेकाच्या वेळी जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन घ्या. सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे. उदाहरणार्थ तीळ, तेल, गाय, तूप, मोठ्या वाती, ओला धूप, श्रीफळ, ऋतुफळे, 21 दिवसांची जोडी, फुलव्या फुलांचा हार इत्यादी. अन्यथा दानपेटीत काही योग्य अशी रक्कम टाकावी. बापाला एक प्रदक्षिणा घाला. बापाचा प्रसाद ग्रहण करा. हजर भक्तांना वाटण्यासारखा काही प्रसाद आपणाजवळ असेल तर अवश्य वाटप करा. अन्यथा बाप्पासमोर ठेवा. प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळेविना 10 मिनिटे करावा. हवे तर श्री गणेश स्तोत्र पठण करावे. यानंतर आपला नोकरी, व्यवसाय व शिक्षण प्रामाणिकपणे करावा. सायंकाळी सूर्यास्तानंतर परत आपल्या घरच्या देवघरातील श्री गणेश मूर्तीसह इतर देवतांचीही फोटोची पंचोपचार पूजा अर्धसुचिरभूत होऊन वरील व प्रमाणे करावी. श्री गणेशाच्या 108 नावासोबत 108 दुर्वा वहा. गणपती स्तोत्र पठण करा. गणेश मंत्र
जप करा. अशा प्रकारे विधिवत विनायकी चतुर्थी निमित्त श्री गणेशाची विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते मित्र. परिणामी आपले जीवन सुख समृद्धी व शांतीने भरून जाते. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा विनायकी चतुर्थी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.